नमस्कार. आज आपण रत्नागिरीबद्दल बोलणार आहोत. कोकणचा एक महत्त्वाचा जिल्हा. हो. आपल्याकडे कोकण लाईफमधून आलेली काही माहिती आहेत, काही लेख आहेत. त्या आधारावर आपण जरा खोलात जाऊन बघूया की रत्नागिरी नक्की काय आहे. नक्कीच. रत्नागिरीची ओळख म्हणजे एका बाजूला सह्याद्री आणि दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र. काय म्हणतात त्याला, एक सुंदर मिलाप आहे हा. आणि कोकण लाईफच्या एका लेखात म्हटले तसं जवळजवळ 150 किलोमीटरचा किनारा लाभला या जिल्ह्याला. 150 किलोमीटर खूपच मोठा आहे. हो. आणि नुसता लांब नाही, तर विविधतेने नटलेला. कुठे सुंदर पुळण, कुठे खाडी, तर कुठे रौद्र खडक, सगळं आहे. आणि मग रत्नागिरी म्हटलं की लगेच आठवतो तो हापूस आंबा. अगदी अगदी. म्हणजे अनेकांसाठी उन्हाळा सुरू होतो तो हापूसनेच. बरोबर. कोकण लाईव्हमधल्या एका बातमीत तर म्हटलं होतं की हापूस हे फक्त फळ नाहीये. ती रत्नागिरीची ओळख आहे. तिथल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे असं म्हणायला हरकत नाही. पण फक्त हापूसच आहे का, की अजून काही पिकतं तिथे? नाही, तसं नाही. हापूस तर आहेच महत्वाचा. पण काजू, नारळ, कोकम, भातशेती हे सगळं पण खूप महत्वाचं आहे. म्हणजे शेती हा मोठा आधार आहे, नाही का? नक्कीच. कृषी अर्थव्यवस्था बरीच मजबूत आहे. आणि पारंपरिक शेतीसोबत आता नवीन तंत्रज्ञान पण येते हळूहळू. अच्छा. आता थोडं इतिहासाकडे वळूया. किल्ले तर आहेतच तिथे. हो, रत्नदुर्ग किल्ला खूप प्रसिद्ध आहे. त्याचं ऐतिहासिक महत्त्व पण खूप आहे. आणि गणपतीपुळे, ते तर खूप मोठं देवस्थान आहे. हो, गणपतीपुळे हे धार्मिक पर्यटनासाठी खूप महत्वाचं ठिकाण. पण मला ना कोकण लाईव्हमधला थिबा पॅलेसबद्दलचा उल्लेख जास्त वेगळा वाटला. हो? काय खास आहे त्यात? म्हणजे तो ब्रह्मदेशाच्या राजाचा राजवाडा होता. म्हणजे त्याला इथे आणून ठेवलं होतं इंग्रजांनी हद्द पार करून. अरे बापरे, म्हणजे एका राजाच्या हद्दपारीची कहाणी आहे तिथे. हो, म्हणजे बघा ना, रत्नागिरीच्या इतिहासात किती वेगवेगळे पैलू आहेत. एकीकडे सागरी सामर्थ्य दाखवणारे किल्ले, दुसरीकडे श्रद्धा असलेलं गणपतीपुळे आणि तिसरीकडे ही अशी एका हद्दपार राजाची कहाणी. खरंय, खूपच रंजक आहे. आता वर्तमानाकडे येऊया. कनेक्टिव्हिटीचं काय? कोकण रेल्वेने तर क्रांती केली म्हणतात. अगदी. कोकण रेल्वेमुळे खूप फरक पडला. प्रवास सोपा झाला, वेगवान झाला. आणि आता राष्ट्रीय महामार्ग 66चं काम पण सुरू आहे ना, रुंदीकरण वगैरे. हो, ते काम पण वेगात सुरू आहे. आणि विमानतळ पण लवकरच सुरू होईल असं ऐकतोय. म्हणजे कनेक्टिव्हिटी अजून वाढणार. हो. आणि यामुळे काय होते की रत्नागिरी आता फक्त मुंबई गोव्याच्या मधला एक स्टॉप नाही राहते. अच्छा, मग? ते स्वतः एक महत्वाचं केंद्र बनू पाहतंय. कोकण लाईव्हच्या वृत्तांतात तसा उल्लेख आहे. पर्यटन वाढेल, उद्योग वाढतील. हां, विकासाला चालना मिळेल. नक्कीच. पण यात एक दुसरी बाजू पण आहे. काही लेखांमध्ये चिंता व्यक्त केली आहे की या वाढत्या विकासामुळे, गर्दीमुळे तिथला निसर्ग आणि शांतता यावर परिणाम तर होणार नाही ना? हो, तो एक महत्वाचा मुद्दा आहे. विकास आणि निसर्गाचा समतोल राखणं हे आव्हान असणार आहे. बरोबर. आणि या सगळ्यात रत्नागिरीची जी मूळ संस्कृती आहे, दशावतारी नाटकं किंवा शिमगा, त्याचं काय? ते टिकलंय का? हो. बऱ्याच अंशी टिकलंय. कोकण लाईव्हच्या एका लेखात खास याचा उल्लेख आहे की आधुनिकता आली तर इथले लोक त्यांच्या पारंपरिक कला, सण अजूनही जपून आहेत. म्हणजे दशावतार अजूनही होतो? हो, नक्कीच. आणि शिमग्याचा उत्साह तर बघण्यासारखा असतो म्हणतात. आणि कोकणी माणसांचा पाहुणचार, त्याची तर बातच वेगळी. म्हणजे हीच रत्नागिरीची खरी ओळख आहे म्हणायची. अगदी. ही स्थानिक संस्कृती, तिथले लोक, त्यांचा उत्साह, यामुळेच रत्नागिरीला एक जिवंतपणा येतो. तर मग आपण कोकण लाईव्हच्या माहितीच्या आधारावर जे पाहिलं, त्यानुसार रत्नागिरी म्हणजे फक्त निसर्गरम्यता किंवा हापूस नाही. नाही, अजिबात नाही. त्याचा इतिहास, त्याची वाढती कनेक्टिव्हिटी, त्यातून येणारी आव्हानं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिथली संस्कृती. हो. या सगळ्याचा मिळून एक अनुभव तयार होतो. अगदी. एक भावना आहे ती. बरोबर. जसं त्या लेखात म्हटलं होतं, जिथे समुद्राच्या लाटा इतिहासाच्या गोष्टी सांगतात आणि वाऱ्यातून आंब्याच्या मोहराचा सुगंध येतो, ते ठिकाण म्हणजे रत्नागिरी. सुंदर. पण जाता जाता एक विचार येतो मनात, की हा जो वेगवान विकास होतोय, कनेक्टिव्हिटी वाढतीये, यामुळे रत्नागिरी आपलं हे अस्सल कोकणी रूप, हे नैसर्गिक आणि सांस्कृतिक वेगळेपण भविष्यात कसं टिकून ठेवेल? हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे.